नमस्कार. निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमात मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आपल्या शरीरावर नेहमीच मानसिक आणि शारीरिक आघात होत असतात आणि हे होणारे आघात प्रत्येक वेळेला एका नवीन आजाराला जन्म देतात आणि त्यातून होणारं दुःख हे मोठं असतं. आता या दुःखातून बाहेर यायचा एकमेव मार्ग म्हणजे स्वयंपूर्ण उपचार. स्वयंपूर्ण उपचार तुम्हाला फक्त शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्या सुद्धा पूर्णपणे बरं करतं. तुमच्यात असलेले इमोशनल ब्लॉकेजेस किंवा मेंटल ब्लॉकेजेस सुद्धा या सगळ्या उपचारातून पूर्णपणे बरे होतात. तर नेमके हे स्वयंपूर्ण उपचार कसे केले जातात आणि काय आहेत हे उपचार ते आपण जाणून घेऊयात. स्वयंपूर्ण उपचाराच्या प्रणेता अमृता चांदोरकर यांच्याकडून. मॅम, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि स्वयंपूर्ण उपचार घेऊन बऱ्या झालेल्या मंगला गोरे आत्ता आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आपण त्यांचंही स्वागत करूयात. ताई, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार मॅडम. नमस्कार. कशा आहात तुम्ही? एकदम छान. तुम्हाला काय नेमके त्रास होत होते आणि तुम्ही स्वयंपूर्ण उपचाराची ट्रीटमेंट घेतली जसं की मी सांगितलं, तर नेमके काय त्रास होत होते तुम्हाला? मॅडम, मला ना निरामयमध्ये येण्याच्या आधी ना सायटिकाचा त्रास चालू झाला. अच्छा. तर खूप म्हणजे पाठीमध्ये पण दुखायला लागलं. कमरेचा डावा भागाचा पाय आहे ना, तळपायापर्यंत खूप वेदना व्हायच्या, सुई टोचल्यासारख्या वेदना व्हायच्या. तर मी 15 दिवस पूर्ण झोपून होते. मला म्हणजे अक्षरशः उठून पण बसता येत नव्हतं. तर मग मी MRI करायला गेले. तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला मणक्यामध्ये गॅप आहे आणि नस दबलेली कमरेमध्ये. तर मग डॉक्टरांनी थोड्या गोळ्या लिहून दिल्या. मग त्या मी खाल्ल्या. एक 15 दिवसाच्या गोळ्या दिल्या. तर मग त्यांनी म्हणजे एवढा फरक नाही जाणवला. आणि मग मी म्हणजे साम टीव्हीवर निरामयचा कार्यक्रम पहिले त्रास चालू व्हायच्या आधी पण ऐकत होते. तर मग माझ्या लक्षात आलं की आपण निरामयची ट्रीटमेंट घेऊन पाहूया. तर मग मी डायरेक्ट सेंटरला आले. तेव्हा सर होते. तर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, तुमचा हा त्रास बरा होईल म्हणून. मग मला ट्रीटमेंट सुरू केल्याच्या नंतर सरांनी 8 ट्रीटमेंट चालू केल्या. 8 ट्रीटमेंट घ्या म्हटल्या. तर मग मी असे दिवसातून 8 ट्रीटमेंट घ्यायची. तर मग जसे जसे मी ट्रीटमेंट घेत गेले ना, तर तेव्हा मला असं डोळ्यातून एकसारखं पाणी यायचं, खूप जांभळा यायच्या. तर मी म्हणायचे की असं का होतंय मला? उपचार देणाऱ्या मॅडमला विचारायचे मी. ते म्हणायचे की तुमची हिलिंग होतीये, काळजी नका करू, हे चांगलंच होतंय म्हणून. आणि मग एक 7-8 दिवसांनी ना मी अशी उठून बसायला लागले. मी रोजची कामं पण करायला लागले व्यवस्थित. मग तसा माझा विश्वास बसत गेला की मी आता ह्या त्रासातून बरी होईल म्हणून. आणि मग माझा तो त्रास जशी जशी मी ट्रीटमेंट पण रेग्युलर घ्यायची, कामं बाजूला ठेवून ट्रीटमेंट घ्यायची, मग ते त्रास कमी कमी होत गेला माझा. मला असं डोक्यामध्ये मुंग्या पण यायच्या, झोप येत नसायची. ते त्रास माझे पूर्ण असे कमी कमी होत गेले. मग अजून माझा विश्वास वाढत गेला की आता मी बरी होते. आणि मी त्या गोळ्या पहिल्या खाल्ल्या तेवढंच, त्याच्यानंतर मी कुठल्याही गोळ्या खाल्ल्या नाही. म्हणजे मला सुरुवातीपासूनच गोळ्या खायला आवडतच नसायच्या. त्या एक डॉक्टरने दिल्या होत्या म्हणून तेवढ्याच खाल्ल्या. मग माझे त्रास असे कमी होत गेले. आणि ते डॉक्टर म्हणायचे की तुम्ही शिवणकाम करताय ना, म्हणून तुम्हाला हा त्रास होतोय. तर मग मला असं वाटायचं की नाही का, आता मी करतेय तर मी पूर्ण बंद करायचं. मग ते मला म्हणजे वेळ जात नसायचा, काय करायचं दिवसभर काम आवरल्यानंतर. म्हणून मग मी थोडे दिवस बंद केलं, पण नंतर चालू केलं तरी मला असं त्रास जाणवला नाही. पण ज्यावेळेला तुम्ही पुन्हा सुरू केलं शिवणकाम, त्यावेळेला स्वयंपूर्णचे उपचार सुरू होते? उपचार तर मी बंद नाही केले, चालूच ठेवले. फक्त असं थोडंसं कधी वाटलं की आता गाडीवर प्रवास वगैरे केला तर मग थोडासा व्हायचा त्रास. पण सांगितलं ना उपचार घेताना की मला आज त्रास होतोय जरा, तर लगेच 1-2 ट्रीटमेंटमध्येच फरक पडायचा. म्हणजे असं परत असं सहन न होण्यासारख्या वेदना नव्हत्या होत, थोड्याशा व्हायच्या. पण म्हणजे पूर्ण बंद झाल्या त्या वेदना. आणि असे छोटे मोठे त्रास तर कधी असे काही व्हायला लागले, समजा डोळेच दुखतात, मध्ये मध्ये असे डोळे पण खूप आग व्हायची, तर ते पण सांगितलं ना की लगेच म्हणजे बंद व्हायचे 1-2 ट्रीटमेंटमध्ये की आज डोळ्याची आग होती, ट्रीटमेंट देता का? तर ते पण निघून जायचा त्रास लगेच. आणि आत्ताही तुमची ट्रीटमेंट चालू आहे? आता पण मी घेतच आहे ट्रीटमेंट, चालू आहे माझी. आणि मग आता आधीचे जे होणारे त्रास होते ते तुमचे थांबले? हो, थांबले आता. म्हणजे डोक्यामधले मुंग्या पण कमी झाल्या. म्हणजे आता जवळजवळ मला 80% फरक आहे. ओके. आणि मग आता तुम्ही कशासाठी ट्रीटमेंट घेता? आता म्हणजे तोच त्रास मला म्हणजे पूर्ण घालवायचा म्हणून मी ट्रीटमेंट घेते. पण ज्यावेळेला आता ही तुम्ही जेव्हापासून ट्रीटमेंट घेताय तेव्हा तुम्हाला मानसिकरित्या शांतता मिळते? हो, खूप. म्हणजे माझा एक स्वभाव होता की म्हणजे अति विचार करायचे, खूप निगेटिव्ह विचार यायचे मनामध्ये.
ती माझी सवय पूर्णपणे निघून गेली. म्हणजे मीच एक अशी जागरूक झाले की नाही बाबा, मी इथं चुकते. हे अतिविचार कशासाठी करायचे आणि का करायचे, ह्याच्यातून आपल्या शरीरावर असा परिणाम होऊ शकतो असा. म्हणून मी ते आता बंद केलं करायचं. आणि असे कळत नाही का चुकीचे विचार येतात, ते पण मग मी मॅडमचे खूप असे ध्यानाचे छान व्हिडिओ आहेत ना, ते मग मी मला जे आवडेल ते ध्यान मी करते. मनाची स्वच्छता, मनाच्या कपाटाची स्वच्छता, स्वतःचा स्वीकार करा, असे खूप ध्यान आहेत. ते सगळे मी असे करते मला जेव्हा वेळ असेल तेव्हा. म्हणजे एक ध्यानाची पण मला आवड लागली. असं खूप छान अनुभव आला. आणि आता कसं वाटतंय तुम्हाला? आता खूप छान वाटतं. म्हणजे मन पण असं पॉझिटिव्ह झालं, नकारात्मक विचार निघून गेले, शांत झालं मन असं. वा, छान. हो. आपण मॅडमशी बोलूयात तुमच्या केसबद्दल. एखादा डिसिप्लिन स्टुडंट जेव्हा टीचरला मिळतो तेव्हा ती काय फिलिंग असते, तशी ती फिलिंग तुम्ही तितक्या त्या कौतुकाने त्यांच्याकडे पाहत होत्या, कारण त्या ते सगळं फॉलो करतायत जे तुम्ही सांगताय. तर काय सांगाल या केसबद्दल? मुळातच जसं तू म्हणलीस गुणी विद्यार्थी असतो जो ऐकत असतो सगळ्या शिक्षकांचं, तो खरंच लवकर शिकतो सगळ्या गोष्टी. तसं त्यांच्या बाबतीत आहे. त्यांनी सांगितलं मगाशी की ट्रीटमेंट सुरू केली त्यांनी, आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट घेताना त्यांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं, त्यांना जांभया येत होत्या. तर बऱ्याच वेळेला रुग्णांना असे काही अनुभव येतात बरं, की तुम्ही ट्रीटमेंटला बसता, तुम्ही छान ध्यानस्थ बसलेले असता आणि तुमच्या डोळ्यातनं अश्रू ओघळायला लागतात. तेव्हा तुम्हाला काही भावना अनावर झालेल्या नसतात, तुम्ही काही विचार करत नसता, तुम्ही दुःखी नसता, पण तरीही अश्रू येतात. तर ऍक्च्युली हे कशाचं लक्षण आहे माहितीये? सप्रेस्ड इमोशन्स. ओके. म्हणजे काही गोष्टी असतील ज्या त्यांच्या मनामध्ये दबलेल्या होत्या आणि त्या बऱ्याच काळाच्या होत्या. अशा अनेक सप्रेस्ड इमोशन्स ज्या आहेत ना, त्या तुमच्या ऑरामध्ये साठलेल्या असतात, त्या तुमच्या चक्रांवरती प्रेशर क्रिएट करत असतात. आणि जेव्हा सप्रेस्ड इमोशन असलेला रुग्ण जेव्हा उपचार घ्यायला बसतो त्यावेळेला त्याच्या डोळ्याला धार लागते. एक प्रकारे ते शरीराचं व्यक्त होणं आहे. अश्रूंच्या मार्फत काही गोष्टी रिलीज होत आहेत. म्हणजे आम्ही एनर्जी बॉडीमधनं ती ऊर्जा बाहेर काढतोच आहे, पण त्यावेळेला शरीर देखील ते साठलेलं सगळं बाहेर काढतंय. ते रडून झालं ना, का रडलं हे रुग्णाला कळत नाही, पण रडून झाल्यानंतर खूप हलकं वाटतं त्यांना. म्हणजे ह्यांना पण तू विचारलं असताना तर त्या सांगतील की त्याच्यानंतर मला हलकं वाटायचं. हो, मग जसे जसे ते म्हणजे भावना दबलेल्या निघाल्या ना बाहेर, तसं जसं मन शांत होत गेलं. आणि मग माझी एक म्हणजे मानसिकता तयार झाली की नाही, आता विचार नाही करायचा, अति विचार नाही करायचा. म्हणजे मी करत होते त्याच्यापासून पण मी लांब गेले. म्हणजे असं माझी ती सवयच निघून गेली. म्हणजे चुकीच्या सवयींपासून सुद्धा परावृत्त होतो माणूस अगदी स्वयंपूर्ण उपचाराने. आणि शिवाय जांभया पण काय दाखवतात? जांभया दाखवतात शरीरामध्ये साठलेलं वायुतत्व. आणि हे थोडंसं अशाही पद्धतीने कनेक्ट झालं मला, जसं ताई म्हणाल्या की मला जांभया येत होत्या किंवा अश्रू ओघळायला लागले, की ज्या वेळेला आपण देवाच्या गाभाऱ्यात जातो तेव्हा अनेक वेळेला हा एक फील येतो की तुम्हाला खूप जांभया येतात, किंवा तुम्ही मेडिटेशनला बसले तेव्हाही जांभया येतात, आणि देवाच्या गाभाऱ्यात गेले तर कधी कधी खूप अश्रू ओघळायला लागतात. तर हे एक साधारण तसं कनेक्ट झालं. अगदी बरोबर आहे. कारण पुन्हा देव म्हणजे काय? तर पुन्हा देव म्हणजे ती एनर्जीच आहे. आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा तुला मिळते ना, त्यावेळेला ती नकारात्मकता जी जात असते. वायू काय आहे? तर वायू तत्व हे चंचल आहे आणि ते मनाशी निगडीत आहे. सो ज्याच्या शरीरामध्ये वायू अधिक आहे ना, त्याचं मन चंचलच असतं. अधिक ज्या वेळेला चंचलता तुमच्या शरीरामध्ये वायूच्या रूपाने आहे, तेव्हा तुमचं मन चंचलच असणार आहे. त्याच्यामुळे तो एक्सेसिव्ह वायू पण बाहेर पडत होता. त्यामुळे हळूहळू ती चंचलता पण शांत होत होती. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? ती चंचलताच आहे ना. तुझा विचार एका जागेवर स्थिर राहत नाही, तो अस्थिर असतो, तो नुसता नाचत असतो. एकदा एक वाटतं, मग एक वाटतं, मग तिसरंच वाटतं, मग चौथंच वाटतं, मग परत भूतकाळात जातो, मग परत भविष्याची चिंता वाटते. स्थिर नाहीये, ते अस्थिर आहे. आणि अस्थिर आहे याचाच अर्थ तुमच्या शरीरातलं वायुतत्व हे जागेवर नाहीये, ते असंतुलित आहे. आणि आपण त्या तत्वावर काम करतोय. आपण काम तत्वावर करतो आणि बदल मनामध्ये होतो. आपण काम तत्वावर करतो आणि बदल शरीरामध्ये होतो. कारण मन आणि शरीर दोन्हीही डिस्टर्ब आहे, कारण कुठलं तरी तत्व डिस्टर्ब आहे आणि आपण त्या तत्वावर काम करतो. जांभई हे शरीराचं एक्सप्रेशन आहे. अनेक रुग्ण सांगतात की ट्रीटमेंट घ्यायला लागलं की खूप मोठ्या जांभया येतात. म्हणजे तो नॉर्मल जांभईपेक्षा मोठा आ होतो. आणि बऱ्याच येतात. मग जसं जसं ते कमी होत जातं ना, ते तत्व जे वाढलेलं आहे खूप, ते जसं जागेवर यायला लागतं तसं मग ते सांगतात की आता पहिल्यापेक्षा जांभया पण कमी झाल्या.
कारण शरीर पण मदत करत आहे. काही वेळेला ढेकर येतात, सगळे वाताचे वेगवेगळे रूप आहेत, ते रिलीज होत असतं ते रिलीज होत असतं. त्याच्यामुळे असं ते प्रत्येक ट्रीटमेंटला रिलीज होत असतं आणि त्याच्यातनं गोष्टी मोकळ्या होत जातात. बऱ्याच वेळेला आता सायटिका असेल म्हणजे मणक्याशी निगडीत काही प्रॉब्लेम, आणि मग त्यावेळेला आपल्याला सांगितलं गेलेलं असतं की इथून पुढे तुम्हाला काही गोष्टी तुम्ही करू नका किंवा तुम्हाला करता येणार नाही, कारण ऑलरेडी एक नस तुमची दबली जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. मणक्यामध्ये त्रास का निर्माण होतो? आता जसं आपण मणका म्हणतो तर ते सगळे मणके एकावर एक ठेवलेले आहेत, मध्ये गादी आहे आणि ते काही मसल ग्रुपनी असे घट्ट धरलेले आहेत, ते बांधलेले नाही आहेत ना, एकावर एक रचलेले आहेत आणि असा तो आपला पाठीचा कणा बनलाय. आता प्रॉब्लेम केव्हा येतो? जेव्हा तो मसल कमकुवत होतो. म्हणजे एखादी काडी आणि त्याच्याभोवती एखादं कापड असं आपण घट्ट पिळलं आणि ती काडी घट्ट बसेल त्याच्यामध्ये, पण तो पीळ जो आहे तो जर समज थोडासा लूज झाला तर ती काडी हलणार आहे ना. तसं मसलचा पीळ ज्या वेळेला काही प्रमाणामध्ये लूज होतो तेव्हा ते त्या मणक्यांमध्ये गॅप येणं किंवा ते हलणं हे त्यावेळेला होऊ शकतं. आता आपलं शास्त्र काय सांगतं की मसल म्हणजे मेजरली पृथ्वी तत्व, म्हणजे काही कारणाने पृथ्वी तत्व हे कमकुवत व्हायला लागलं होतं. मग ते पृथ्वी तत्व फक्त मणक्यांच्या आजूबाजूच्या मसलचं किंवा मणक्यांचं कमी झालं होतं का? तर असं नसतं. जेव्हा एखादं तत्व कमी होतंय ना तर ते संपूर्ण शरीरातलं कमी होत असतं. पण जो भाग तुम्ही जास्त वापरताय, ज्याची झीज तुमची रोज जास्त होतीये, तिथे जास्त कमकुवतपणा येतो. त्याच्यामुळे मे बी त्यांची कंबर, पाय, पाठ वाकणं वगैरे ह्या ज्या काही गोष्टी असणार आहेत त्यांचा, त्याच्यामुळे त्याचा वापर जास्त होत होता. म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये मेजरली तिथे ते अफेक्ट जास्त झालं. मग आपण काय करतो तर आपण कमी झालेलं तत्व पुरवतोय. म्हणजे जेव्हा रुग्ण उपचार घ्यायला बसतात तेव्हा ते ध्यानस्थ बसलेले असतात आणि तेव्हा आम्ही काय करतोय, अनावश्यक जे तत्व आहे, वायू जास्त आहे तो तिथनं काढायचा आहे, तो वातावरणामध्ये मुक्त करायचा आहे आणि मग जी जागा मोकळी झालीये, अतिरिक्त तत्व घ्या, तिथे हे पृथ्वी तत्व जे कमी पडतं शरीराला ते आम्ही नेचरमधनं घेऊन त्यांना पुरवत असतो. आता ते संपूर्ण शरीरभर वापरलं जातं. त्याच्यामुळे न सांगितलेल्या गोष्टी ज्या आपण म्हणतो ना बऱ्या होतात, तर त्या का होतात? कारण एक तत्व बिघडलं म्हणजे फक्त पाठीचा कणाच डिस्टर्ब नाही होणार आहे, सगळेच मसल कमकुवत व्हायला ते आपल्याला जाणवत नाही. प्रिसाइजली एकच ठिकाण आहे ते जाणवतं आणि मग हळूहळू ते तत्व जसं मिळायला लागतं ना तसं ते भरून येतं. त्या आता मशीन चालवत आहेत, त्या आता शिलाई मशीन परत चालवायला लागल्यात आणि आता त्यांना त्रास होत नाहीये का? कारण तो जो पीळ होता ना तो आता घट्ट झालाय. म्हणजे कितीतरी वेळेला जसं सांगितलं जातं की हा आजार बरा होणार नाही, मणक्याशी रिलेटेड प्रॉब्लेम, हाडांची झीज म्हण किंवा गॅप ज्या वेळेला कमी जास्त होतो, तर हे आता रिकवर होणार नाही. पण का रिकवर होणार नाही? कारण तो जो मसल वीक झालाय तो परत भरून निघेल, त्याची झीज भरून निघेल, तर हे शक्य नाही असं मॉडर्न सायन्स म्हणतं. पण आपलं भारतीय प्राचीन शास्त्र म्हणतं की शरीराला अशक्य काहीच नाही. शरीर 9 महिने 9 दिवसांमध्ये एका पेशीपासून पूर्ण देह निर्माण झालाय. सो त्याचा नो हाऊ त्यालाच आहे आणि तो ते रिकवर करू शकतो. रिकवर करण्यासाठी जे अडसर आहेत ते अडसर दूर करण्याचं काम स्वयंपूर्ण उपचार करतात. पण दुसरा महत्वाचा भाग असतो तो त्या रुग्णाचा विचार. शरीर जे काम करतं ना ते तुमच्या सूचनेप्रमाणे करतं. त्यांना त्यातून बरं व्हायचं होतं. सो हा त्यांचा विचार ठाम होता. मी काही वेळेला काय होतं, काही जण म्हणतात मला ना एवढं जमलं तरी बास आहे, म्हणजे फार काही नाही करता आलं, मला एवढं जरी करता आलं ना तरी पण मी खुश आहे. मग आता तुम्ही काय हे निर्माण केला, काय विचार निर्माण केला की एवढं झालं तर मला चालणार. मग आम्ही त्याला पूर्ण बरं करण्यासाठी ट्रीटमेंट देत असतो, पण तो तेवढाच बरा होतो. त्यांनी जे ठरवलेलं असतं, कारण त्याचा विचार, ती सूचना त्याचं शरीर घेतं आणि त्या पद्धतीने ते वागतं. ह्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये मानसिक दृष्टिकोन हा किती महत्वाचा ठरतो? कारण जसं तुम्ही म्हणताय की मेंदू आपलं हे सगळं चालवत असतो आणि तोच म्हणजे जसं एक पेशंट होते किंवा एक जे रुग्ण होते त्यांनी ते ठरवलं की मी इतकाच बरा होणार आहे, ते तितकेच बरे झाले आणि बाकी तुम्ही पूर्णपणे ट्रीटमेंट दिलेली होती.
पण ती ट्रीटमेंट त्यांनी रिसेप्टिव्हपणे नाही घेतली बरोबर. तर हा मानसिक दृष्टिकोन किती महत्वाचा? तो सगळ्यात महत्वाचा असतो. कारण त्या जो विचार करणार आहेत ना ते घडणार आहे. आम्ही प्रत्येकाला 100%च देतोय. त्या रुग्णाची जी मानसिकता आहे ना ती घडणार आहे. आता कितीतरी वेळेला रुग्ण काय म्हणतात की आम्ही जे ट्रीटमेंटला बसतो आम्ही तेच तर म्हणतो ना की मला पूर्णपणे बरं वाटू दे. कारण आमचा संकल्प आहे की डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत या शरीरामध्ये जे जे दोष आहेत ते सगळे दोष मुळापासून निघून जाऊ दे. सो हा संकल्प प्रत्येक रुग्ण करतं. पण पुन्हा एकदा शब्द आणि त्याच्याबरोबर भाव हे दोन्ही असणं गरजेचं असतं. शब्द तुम्ही यांत्रिकपणे म्हणताय तर त्याचा परिणाम कितपत होणार? म्हणजे ते वरवर आहेत ना, ते मनापासून येत नाहीत, त्या मनोमय कोशापर्यंत पोहोचतच नाहीयेत, ते वरवर आहेत. मग तुम्ही एनर्जी जी दिली जाते ती पण जी ग्रहण करणार ती वरवरच करणार, ती खोलवर कशी जाईल? जोपर्यंत तो विचार खोलवर नाही तोपर्यंत ती एनर्जी पण खोलवर जाऊ नाही शकत. त्यामुळे मला बरं व्हायचंय हा भाव पण खोलवर लागतो. आणि जेव्हा तुम्ही 10 मिनिटं म्हणताय की मला बरं वाटू दे, मला पूर्ण बरं वाटू दे, मला पूर्ण बरं वाटू दे, पण 10 मिनिटांनी ट्रीटमेंट झाल्यानंतर डोळे उघडल्यानंतर असं धरून चाला की उठताना तुम्हाला दुखलं आणि तुमचा भाव बदलला आणि तुम्ही म्हणालात की अरे दुखतच आहे अजून, ह्यानी तरी होणार आहे का बरं? आता ही प्रत्येक तुमचा वाक्य, प्रत्येक उच्चार ही सूचना आहे तुमच्या ब्रेनला. तुम्ही शंका निर्माण केल्या, तुम्ही म्हणालात की ह्यानी तरी होणार आहे का, नाही झालं तर काय? म्हणजे जी काही पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही इथे निर्माण केली होती 10 मिनिटं बसून, ती कमी करायचं काम तुम्हीच केलं. या वाईब्स पण आहेत तुमच्या ऑरामध्ये, तुमचे सगळे विचार आहेत आणि तुमचे हे विचार, तुमच्या ह्या वाईब्स ही एनर्जी घेत आहेत. इथे पॉझिटिव्ह पण आहे आणि इथे निगेटिव्ह पण आहे. आम्ही एनर्जी देतोय, तुम्ही वातावरणातनं घेताय, सगळं चालू आहे. तुमच्या पॉझिटिव्ह विचारांना पण एनर्जी मिळते. ते रोज कणाकणाने वाढतायत, मोठे होत आहेत आणि तो पॉझिटिव्ह विचार ज्या वेळेला एक प्रॉपर एनर्जी स्टोअर करेल, म्हणजे तो फलित होण्याच्या पर्यंत येईल, तेव्हा तेवढी एनर्जी मिळाली की तो फलित होईल. म्हणजे जो विचार असेल माझा अमुक अमुक झालं पाहिजे किंवा मला अमुक अमुक करायचंय, तो विचार त्याला तेवढी एनर्जी मिळाली की तो फ्रुटफुल फलित होईल. पण सेम टाइम तुम्ही निगेटिव्ह विचार पण तर गोळा केले आणि तुमचे ते निगेटिव्ह विचार पण तर एनर्जी घेत आहेत. प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमच्या ऑरामध्ये तयार केलेले सर्व विचार, चांगलेही वाईटही, हे सगळे एनर्जी घेत आहेत. आणि ते सगळे कधी ना कधीतरी फलित होणार आहेत. एनर्जी घेऊन रोज ते वाढतायत. सो आज हा पॉझिटिव्ह विचार फलित झाला, उद्या कदाचित तुमचा निगेटिव्ह विचार फलित होईल. तुम्ही तेव्हा म्हणाला होतात की मला बरं वाटलं पाहिजे, तर तुम्ही हा फलित होईल तेव्हा तुम्ही बरे व्हाल. पण सेम टाइम इथे तुम्ही म्हणाला होतात पण ते टिकेल का, परत सुरू झालं तर काय, ते परत रिव्हर्स होऊ शकतं. रिव्हर्स होऊ शकतं म्हणजे हा फलित होणार ना. मग याला रिव्हर्स कसं म्हणणार? तुमचा एक विचार फलित झाला आणि तुमचा दुसरा पण विचार फलित झाला. सो एक जे सकारात्मक घडलं ते पण तुमचंच आहे आणि जे निगेटिव्ह घडलं ते पण तुमचंच आहे. या सगळ्यामध्ये निरामय काय करतंय, तर निरामय तुम्ही जे चुकीचं निर्माण केलंय आत्तापर्यंत ते काढायचा प्रयत्न करते की ते नको आहे फलित व्हायला. आणि मग ज्या वेळेला आम्ही रुग्णांशी बोलतो तेव्हा आम्ही त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की विचार कसा करा. कारण त्यांनी जर निगेटिव्ह विचार नाही केले तर ते घडणारच नाही ना निगेटिव्ह. त्यांनी जर केवळ सकारात्मक विचार केले तर सकारात्मकच घडेल ना. सो हा प्रयत्न आमचा असतो की तुम्ही तुमच्या विचारांवर काम करा. काय घडायला हवंय याचा विचार करा. 2-2 तासांनी ट्रीटमेंट घेत होत्या त्या, दर 2 तासांनी सिन्सिअरली ट्रीटमेंट घेत होत्या. म्हणजे एवढा त्रास होता, एवढं साठलेलं होतं आणि एवढं कमी पडत होतं. ते साठलेलं कमी होत गेलं, जे कमी पडत होतं ते मिळत गेलं आणि त्या गोष्टी घडत गेल्या. मॅम, जनरली आपण हे जे काही खूप विचार करणं किंवा ओव्हर थिंकिंग, तर समजा आपण मेडिटेशनला तुम्ही जसं सांगताय आपण स्वयंपूर्ण उपचार घेतोय, 10 मिनिटासाठी आपण बसतोय, पण उरलेले जे सगळे तास आहेत, म्हणजे समजा 23 तास आहेत, 23 तास 50 मिनिटं झाले, आपण तसं धरून चालू आहे 24 तासाचा काळ, तर याच्यातले फक्त 10 मिनिटं तुम्ही शांत बसताय आणि बाकीचे सगळे तास तुम्ही फक्त निगेटिव्ह विचार करताय, मग कसं होणार आहे? आता काय होतं, असं ज्या वेळेला असतं ना त्यावेळेला परत
रिझल्ट मिळत नाहीत, म्हणजे ज्यावेळेला फॉलोअपला रुग्ण येतो आणि तो म्हणतो की मला काहीच फरक पडलेला नाही, मग त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात. कारण कसं असतं, आपण ट्रीटमेंटमध्ये काहीतरी कमी करतोय, ऑरामधलं काहीतरी स्वच्छ करतोय आणि परत तुम्ही ते भरून घेताय. म्हणजे डे एंडला काय झालं तर जे कमी केलेलं ते भरलं आणि अजून वाढीव भरलं मी. पण जे कमी झालं ते जर कमी झालंच नसतं तर अजून तेवढं अजून वाढलं असतं. सो शेवटी काय झालं दिवसाच्या शेवटाला की त्रास मी वाढीव भरून घेतला माझ्या ऑरामध्ये, पण तो एका ट्रीटमेंटचा जो काही कमी झाला तो जर कमी झाला नसता तर अजून वाढला असता. सो हाच फायदा आहे त्याच्यामध्ये. मग त्यांना हे समजावून सांगावं लागतं की तुमचे विचार कशा पद्धतीने काम करतायत. आपल्या विचारांची जाणीव आज आपल्याला नाही आहे. पूर्वीची जी पिढी होती, 1-2 पिढ्या अलीकडे, हा अवेअरनेस होता की बोलताना योग्य बोललं पाहिजे. वास्तू तथास्तू म्हणते असं आपल्याला सांगितलं जायचं की कधीही चुकीचं बोलू नका, कुणाबद्दल वाईट चिंतू नका. हा, कायम तुम्ही सकारात्मक म्हणा, बोला, कायम तुम्ही प्रार्थना करा, परमेश्वराकडे सगळ्यांसाठी सद्बुद्धी आणि चांगलं मागा. हे जे काही आपल्याला शिकवलं गेलंय ना, हे सगळं ह्या ऊर्जाशास्त्रावर आधारित होतं. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करत होती स्वतःच्या ऑरामध्ये पण, आणि ज्यांच्याबद्दल ते चांगला विचार करत होते त्यांच्या ऑरामध्ये पण ते पॉझिटिव्हिटी एक प्रकारे प्रक्षेपित करत होते. तर ह्या गोष्टी जेव्हापासून संपल्या तेव्हापासून आपण स्वतःभोवती निगेटिव्हचे बंध बांधायला सुरुवात केली. निरामयमध्ये आल्यानंतर आम्ही तेच उलगडण्याचा प्रयत्न करतो. असं धरून चाला की काही वेढे आम्ही उलगडले पण परत तुम्ही ते बांधलेत, असं बऱ्याच वेळेला सुरू असतं. मग हे आता यूट्यूबच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे अनेकांना सांगण्याचा प्रयत्न करतो या स्टेजवरनं की तुमच्या विचारांवरती खूप गोष्टी अवलंबून आहेत. कोण व्यक्ती लगेच बरी होते जी ती विचार करते, आणि कोण नाही होत, कोणाला वेळ लागतो, जी त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करते, जी त्याच्यामध्ये नकारात्मकता आणते, शंका, भविष्याबद्दलचे चुकीचे विचार की असं झालं तर, तसं झालं तर. आम्ही म्हणतो आत्याबाईला मिशा असतं तर काका म्हटलं असतं, पण कशाला पाहिजेत? आत्याबाईला नाही आहेत मिशा, भविष्यात काय होणार आहे तुम्हाला नाही माहिती, मग का त्याचा विचार करता, आणि करता ते करता वाईट का करता? बरोबर. म्हणजे आपले विचार हे किती म्हणजे ते योग्य दिशेने गेले तर आपण व्यवस्थित आणि उत्तम आरोग्यदायी असं आयुष्य खरं तर जगू आणि शकतो. तर तुम्हाला लगेच रिझल्ट मिळू शकतो. राईट. खरं तर या सगळ्या गप्पा छान मला सुरू ठेवायला आवडल्या असत्या, पण आपला इथे वेळ संपत चाललेला आहे. मंगलाताई, तुम्ही इथे सहभागी झालात, तुमचा अनुभव शेअर केला, तुमचे मनापासून आभार. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. आणि मॅम, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, खूप सोप्या पद्धतीनं उलगडून सांगितलं की कशा पद्धतीने आपले विचार हे योग्य ट्रॅकवर असायला पाहिजेत. त्यासाठी तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. जसं की आता आपल्याला इथे अमृता मॅमनी सांगितलं की आपले जे विचार आहेत ते एका योग्य ट्रॅकवर असणं खूप गरजेचं आहे, कारण आपण नको ते विचार किंवा अतिविचार, ओव्हर थिंकिंग करणं हे आपण सोडून द्यायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं सकारात्मक विचार आपण करायला पाहिजे. तुम्हीही खरं तर तुम्हाला जर काही आजार असतील तर तुम्ही नक्कीच बरे होऊ शकता, फक्त स्वयंपूर्ण उपचारांच्या मार्फत. तर स्वयंपूर्ण उपचार घ्यायला तुम्ही विसरू नका. पाहत राहा आमचा कार्यक्रम. आपण आजच्या या भागामध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.